पहिला तर सर्वांना नमस्कार हो. चाहे मुझे कोई जंगली कहे डंग 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 डंग. बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान. काय पाडलं रे बाबा? आई जाऊ कोण पाडलं रे? ए बाबा आम्ही नाही केलो उगा किरकिर करू नको मला सांगायला तू. तर भाऊ आता तुम्हाला नजारा दाखवतो. नजारा थांबा. लवडे लागले बस. टी शर्ट बघू शकता, दुनियाच वल्ला झालाय. आणि वाईन शॉप भेटले आम्हाला. आम्ही आता पोचलेलो आहे यल्लामा देवी मंदिरला आणि गोपी भोवतनी चाललीत. कोण कोण चाललो? दोघं चाललो हो तुम्ही? येत नाही तुषार, येत नाही. अरे स्वामी आहे की रे, जरा तर तुला लाज गीज वाटायला पाहिजे. हिच्या आईला आम्हाला पण जायची इच्छा आहे, पण हिच्या आईला उगाच आंघोळ केलं नाही आता वाटायला. चला काय विषय नाही, या बोट जाऊन हा ठेवा. चला की तू आंघोळ केलं नाही. काय तुझं म्हणणं काय? हा म्हणणं काय तुझं? हसता अजून का हसता अजून म्हणता? मगापासून पादाला वास आलाय दुनियाचं घाण. उगाच नाही आहेत म्हणून बोली नाही. टुसक्या सोडायला गपचूप बसायला यायला तरी गेल्यावर आता दाम डोईन ढोस बा मेरे आवाज सुनो. हा दुनियाचं ऊन लागला याच्या आईला. मागं बसतो. काय वाईस देता? दे की मग दे की. पहिला तर सर्वांना नमस्कार हो. हा माझ्यासमोर पाहता आपलं कसं असतंय? मगापासून वाईस देतो म्हणाले लपुट लवड्याचं. आणि एवढं लाजालाय काय विचारूच नका. कशाला लाजाला? क्रिएटर आहे रे भाई, आपण कलाकार आहे. काय बोलू काय कळे नाही. हा काय बोलू काय कळी नाही. हा चालू कर चल. ए बापरे, चाललो बघा आम्ही फिरायला. लाजू नका कुठला कांड करायला. घरात फोटो बोलून चला फिरायला. छोटं बोलून म्हणलो ना, खोटं बोलून देतात आले. दोनच वाक्य बोलला मगापासून तुला बोल म्हणालतो. हे येते तरी ऐकलं नाही. लाजू नको बे. कित्तूर चलनामा नगरला जाऊन पाटला हो. वरच्या गाडीत आयटम बघून लगेच जायला गोपी भाऊ गॉगल घातला बघा. अरे धंदे सोडा की, आयटम आहेत की 4 आहेत अजून. बाबासाहेबान दिलंय बाबासाहेबान. बदलली रे जिंदगी ही खास. आज इस्त्रीची कपड्याला अंतराचा वास. भारीतला सुट्ट्यानं भारीतला बुट्ट सोनं नाणं. भारीतला सुट्ट्यानं भारीतला बुट्ट अंगावर सोनं नाणं. हे बी बाबासाहेबान दिलं रे बाबासाहेबान. लागल्या सगळ्याला भुका. फक्त एक विडला खाल्लं तिथं संपले होते. आता त्याच्यामुळे जायला पद्धतशीर नाश्ता करू. मी तर म्हणालो जेवणच करू, पण पुढे जाऊन आता जेवणाचं कॅपॅसिटी नाही. आता नाश्ताच जाते पोटात. जेवण मी मागवलो पद्धतशीर वडा. याने मागवलेत मसाला डोसा. आणि गोपी भाऊ त्यांनी कुठे आहेत काय माहिती. पहिला आता ओढतो पद्धतशीर, कारण उपीट गिप्पीट मागवले बाबा. हा उपीट आहे, शिरा. नाश्ता झालेला आहे. शंकरबाई कसं वाटला नाश्ता तुला? 1 नंबर. बस तुम्हाला छान तुला नव्हता. पद्धतशीर आता जेरा सोडा घेतला. नाश्ता केला. डायरेक्ट आता स्पॉटवर काय जोग फॉल्स. तर अशाच प्रकारे आम्ही धारवाड सिटी क्रॉस करत आहे. धारवाड सिटी क्रॉस करून बस अजून किती किलोमीटर आहे? हा जोग फॉल्स 123 किलोमीटर आहे अजून. आता थोडं झोपतो. गोपी भाऊ गाडी चालून थकला. रातभर नॉन स्टॉप गाडी चालवून आता गांडवर करून नाही, गांड खाली करून झोपलेला आहे. अशाच प्रकारे आई झोपली बाबा. काय पाडलं रे बाबा? आई झोपली. कोण पाडलं रे? तुम्ही शंकरा रांडाचं पादालय बाई. कोपीस पादालय मला 100. तिकडूनच आलं बाग कधीशी बस.
असलं घाण पादाला कावून पादाला सांगितलं नाही मी तर नाही अजिबात नाही शपथ पादाला बहुत पादाला सत्या कह रही है खुशी की मुबारक घड़ी आ गई है सुर्ख जोड़े में चांद सी दुल्हन जमी पे फलक पे परी आ गई है बिचारे जायला झोपेत न उठला ए बाबा आम्ही नाही केलं उगं किरकिर करू नको मला सांगायला होतो मागणं वास आलं मागणं वास आहे तुला हा ते बाप बिचारा झोपेत न उठून खिडकीत मुंडे घातला झोपेत न उठलाय उठलाय माझं कसलं डेंजर मला कट तुझंच आहे इथं सगळं लय डेंजर आलं एकदम असं छातीतच बसलं माझ्या छाती डोक्यात तेव्हा चाललं मस्त थांबायचं का नाही तेव्हाच थांबवत असतो तुमचा विचार करत नसतो सुपारी सुपारी रजनीगंधा गिजनीगंधा हा हेच आहे ना हे सगळे सुपारीचे झाड आहेत बघा मोठमोठे मोठमोठे आणि हे काटा टाका तर वरून अजून 41 किलोमीटर आहे इथे चहा घेऊ पिऊ जरा गाडीला पण आराम आणि आम्हाला पण थोडा आराम कसं गाडी मी एकटाच चालवलो तिथून काय म्हणतो भाऊ कसा आहे सफरनामा कैसा आहे पाठ गीट सगळं दुकान ओ वेपर्स खावा या पहिला तर वेपर्स घेतलं हे कसले मोठे मोठे कसं तर बघा कडक झाड आहे कच्चच लागायला गुटखा परवडला झाड आहे अरे बटाटा चिप्स म्हणून घेतला हो पण निघालं काय रताळ्याचं म्हण रताळ्याचं तरी म्हणालो असं काय लागाले जाड जाड पावडर घेऊन आता कशाला लावलं आता ड्रायव्हर चेंज झालेला आहे परत एकदा आपलं गोपीभाऊ गाडी चालवायला आहे आणि आता इथनं फक्त 40 किलोमीटर राहिलेलं आहे बॉस पावडर लावले पद्धतशीर पावडर घेऊन लावा बस लावा काय विषय नाही हो फ्रेश फ्रेश कोण पाहता रे सगळं खिडकीत ड्रायव्हर काय घालतंय कसा आहे मेरी आवाज सुनो हा मेरी आवाज सुनो कसा आहे कुत्र्याच पिल्लू रस्त्यात झोपलो होतं त्याला तिकडं हाकलून एक मोठं कार्य केलं गोपीभाऊ समाज कार्य आता आपण स्पॉटवर पोहोचलेला आहे जोग फॉल्स चला उंचाळी फॉल्स जोग फॉल्स जोग फॉल्स होत्या आता हे उंचाळी फॉल्सला आपण पोहोचलेला आहे आता उंचाळी फॉल्स बघू आता कसं आहे काय नाही आतमध्ये जाऊन आहे ना तुम्हाला दाखवतो चला तर भावना आता आतमध्ये चाललो आता किती किलोमीटर जायचं आता चालत काय माहिती किती जायचं आहे किती किलोमीटर हा 1.5-2 किलोमीटर चालत जायचं आहे मग तेव्हा
कुठला फॉल्स आहे हा उंचाळी फॉल्स. चला डायरेक्ट तिकडच जाऊ. अर्धा किलोमीटर झाला आता, अजून 1 किलोमीटर नाहीतर 1.5 किलोमीटर चालायचं. चला चला लवकर पटापट पटापट पटापट. तर भावना आता तुम्हाला नजारा दाखवतो. नजारा थांबा. आणि हे नजारा आता खालनं बघू आपण. चला हे कुठला फॉल्स? उंचही फॉल्स. उंचहळ्ळी फॉल्स. गोपी भाऊला स्पॉट काय स्पॉट माहिती? बघू शकता तुम्ही नजारा एक नंबर. व्हॉट आर फिलिंग? तो काय 7-8 वेळा आला. तुझं काय फिलिंग? तुम्ही पण आला वाटतं बस इथं? आला ना तुम्ही? आलता. पण हे पाणी येत कुठनं असेल? पाणी कुठनं येत असेल? नदी आहे ना पात्राची. हा. कसं वाटायला येऊन? भारी तर वाटायला आहे, पण उतरला पण चढताना आताच पाय तर कापाले. आता उतरलं एवढं सगळं एन्जॉय केलं आणि आता वर जाताना गाणं फाटणार आहे 100%. डोळ्याच्या माझ्या पापण्या फिरल्या फडफडायले. तर बघू शकता तुम्ही सिरसी कर्नाटकला हे धबधबा आहे. बघू शकता तुम्ही. गर्दी नाही अजिबात, काय नाही. आणि हे 6 वाजता बंद होते संध्याकाळी. हिडन फॉल्स आहे, उंचळी फॉल्स. आणि हे जे सगळे वाफ आहेत ना इथपर्यंत आलेत. तुम्हाला खोटं वाटेल पण आमच्यापर्यंत हे आलेत पाण्याचे कण छोटे छोटे. आवाज आहे का? आवाज हो का? वाफ दिसालेत का? ओरिजिनल आवाज आहे का? ओरिजिनल. आणि इकडं सगळीकडे पूर्ण जंगल आहे. हळू काय कसलं पडाला हे घालते बाबा. क्या नजारा है गोपी भाव. 1 नंबर स्पॉटवर आणला भाव. धन्यवाद, थँक्यू. गाण फाटणार आहे आता. गाण फाटणार आहे. गांडीतला मुलगा झाला. लवडे लागले बस. गाण फाटले. फायनली पोचला बाबा. टी शर्ट बघू शकता बिंदाच वल्ला झालाय. हा ते बाबा. आणि जायला इथे जंग जीत काय. आणि हे इथे जायला फोटोशूट करत बसलेत. हो लय थकलो. डायरेक्ट रोडवर दाखवतो. रोड हो घालते बाबा. कपडे गिपडे चेंज केलो. गाडीत बसलो. आता नेक्स्ट जाऊ आपण रिसॉर्ट बघू. जेवण करू. पुढचं काय पुढं काय हे सगळं आता बघू. हे कुठं घेऊन जाते काय करते पुढं सांगतो. तोपर्यंत झोपतो. लय थकलो. गुड नाईट. तर भावना आता पद्धतशीर घाट गेट उतरला. आणि सीतापूर हे गाव आहे. इथं पद्धतशीर आता चिवडा खात बसला होता. पद्धतशीर चिवडा थोडंफार खाल्ला. आणि वाईन शॉप भेटला आम्हाला. आता वाईन शॉप मधनं पद्धतशीर माल घेऊ. पाणी रिसॉर्ट मध्ये उचके लागलाय इथं माणूस मगाशी घाटात कसं होत होतं. पद्धतशीर माल गेलं पिऊ लॉजवर नाही तर रिसॉर्टवर जाऊन. आता इथं पद्धतशीर ओल्ड मग खंबा घेतलेला आहे. समोरून पाणी बॉटल स्नॅक्स घेऊ आणि नेट निघू आपल्या लॉजवर. तर भावना पद्धतशीर लॉज भेटलेला आहे. आता इथं गाडी पार्क करून लॉज मध्ये जाऊ. माल गेली पिऊ. तर भावना लॉज मध्ये आपण एंटर केलेलं आहे. अशा प्रकारचं आपलं लॉज आहे. आणि गोपी भाऊ गेले हागायला. गोपी भाऊ काय करायला? हा आंघोळ का संडास करायला? दोन्ही पद्धतशीर आहे. शंकर भाई बोलते. सबको बोलते ब्लॉगर शंकर ओनली. इथं फक्त ब्लॉगर शंकरची हवा. बाकीच्यांनी घरी जावा. तर असले ग्लासच यायला आपलं प्यायलाच आवडत ना बघ. असल्या ग्लासमध्ये कर्नाटक विषय भाऊ शेवटी. चला केळाला केळ. अजून एक खंबा इथं सील पॅक घेतलेला आहे. ओके मग थँक्यू मध्ये.
शंकरा पद्धतशीर आता एक राईस आणलाय, आता वडता वड पद्धतशीर. गुड मॉर्निंग भावांनो. खंबा झालेला आहे गडप. वाजले पद्धतशीर आता झोप गिप झालेली आहे. 8:32 वाजलेत. आता पद्धतशीर आंघोळ करतो आणि आता आपल्याला कुठं जायचं? जोग फॉल्सला ना. आता जोग फॉल्सला जायचं आहे. मी मगापासून तुम्हाला काय म्हणते त्याला, काल चाललोय एकीकडे आणि जोग फॉल्स घालतो, पण आता जोग फॉल्सला जायचं. त्या फॉल्सपेक्षा हे फॉल्स मोठा आहे म्हणा. आणि काय आता बोलू काय नाही. आता गाडी आपण पट आंघोळ करतो, गाडीत बसतो आणि डायरेक्ट तुम्हाला जोग फॉल्स दाखवतो. गोपी भाऊ कालपासून एकटा चाललाय, एकटा नाश्ता गिष्टा करून आलाय. काय आमच्यासोबत काय दुश्मनी घेतलं काय माहिती त्याने. आणि शंकरा बघा, शंकरा वॉइस द्यायला दिला का नाही? किती दिला? काय 43 सेकंड. 43 सेकंद. हो इथं बघा शेंगा त्याच्या आईला तिथं ह्याच्या आईचा दाना शिंकाच्या. दे वाईस दे. जाऊ का? कसला बघायला आला पोटाला आवडायची. आपण नाश्ता करायचा का जातानाच करायचं? हा, नाश्ता कॅन्सल झालेला आहे. जाता करायचा आहे. आता पहिला पुडी गिडी घेऊ, सिगरेट घेऊन गेला बघा तरी. शंकराला ब्रश गिश घेतला, पुड्या गिड्या घेतला. जाऊ आंघोळ करू, तोपर्यंत शंकराचं व्लॉग एडिटिंग होतंय. आईचा दान आहे ज्या आईला काय नीट दिसेच नाही. ऊन इकडून आहे, असं उलट चालावं लागतंय. तर चला आपण रूमवर जाऊ डायरेक्ट आता. चला पट यायला आंघोळ करू. तू अजून केलं ना आंघोळ? नाही, पहिला तुम्ही तर करा. पहिला तुम्ही तर करा. तू करा वाळवा लावा. आता दुसरी कुठे आहे मग? आतमध्ये आहे. निघेल हळू. पद्धतशीर आंघोळ केलो आणि शर्ट घातलं मी शंकराचं. आणि शंकर बाय कसं वाटते फिरून काय विषय? आज पण शंकर आंघोळ केला नाही. काल पण काय म्हणते त्याला, काल केला नव्हता, त्याच्यामुळे पद्धतशीर आज आंघोळ केला. तुझा लवडा मांडलेला रेटा होता. आणि आता सगळ्यांचं आंघोळ झालंय. बॉश असं केलं ना, असं केलं. नमस्ते, गुड मॉर्निंग. काय म्हणताय? आणि हिने गोपी भाऊ सोबत एक 4-5 वेळा, किती वेळा आलो बसतो मी? 2दा आलो का त्याच स्पॉटवर? दुसरीकडे कुठं तर फिरायचं ना बस. हा काय कर्नाटकवर प्रेम आहे गोपी भाऊचं, लय प्रेम आहे. मी तर पहिल्यांदा आलो. आणि आता आपल्याला जायचं आहे जोग फॉल्सला, त्याच्यानंतर मुर्डेश्वरला. चला ओके. आता गोपी भाऊचा आंघोळ झाली की पद्धतशीर आपण नाश्ता करून नेट निघू आपण जोग फॉल्स, नंतर मुर्डेश्वर. चला टाटा, बाय बाय, लव यू. पद्धतशीर गोपी भाऊ पण ओके, मी थँक्यू मध्ये रेडी झालेले आहे. सगळे रेडी झालो. चला तर चलो. हे अंडरवेट कोणाचं बघा इथं.